तुम्हालाही तुमच्या जीवनाचा अर्थ समजून घ्यायचा आहे का? तुमच्या जीवनात तुम्हाला यश आणि शिस्त हवी आहे का? तर हे पुस्तक तुमच्यासाठी. आज आपण या पुस्तकात आपल्या जीवनाबद्दलचे असे 12 नियम पाहणार आहोत, ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलू शकतं. चला तर मग पाहूया. हॅलो नमस्कार. बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण जॉर्डन पीटरसन यांनी लिहिलेल्या 12 रूल्स ऑफ लाईफ या पुस्तकाचे मराठी अनुवादित सारांश रूपी अभिवाचन पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. या पुस्तकातील पहिला नियम, खांदे सरळ ठेवून उभे राहा. खांदे सरळ ठेवून उभे राहणे म्हणजे स्वतःला जगासमोर खुले करणे. याचा अर्थ डोके वर, खांदे मागे आणि सैनिकाप्रमाणे शूरवृत्ती ठेवणे. मानसशास्त्राने फार पूर्वीपासून हे मान्य केले आहे की चांगली शारीरिक ठेवण सकारात्मक मनस्थितीसाठी योगदान देते. खांदे सरळ ठेवून उभे राहणे म्हणजे आपल्या जीवनाची जबाबदारी स्वीकारणे. चांगली शारीरिक ठेवण आपल्याला हवे तसे जीवन जगण्यास मदत करते. लेखक म्हणतात की चांगल्या चारित्र्याच्या लोकांची शारीरिक ठेवण ही चांगली असते आणि चारित्र्य आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने आत्तापासूनच चांगली शारीरिक ठेवण विकसित करण्यास सुरुवात करा. या पुस्तकातील दुसरा नियम, तुम्ही कोणाला तरी मदत करण्यास जबाबदार आहात असे समजून स्वतःशी वागा. लेखक आपल्याला बायबलमधील नियमाबद्दल सांगतात. आपल्या शेजाऱ्यांवर स्वतःसारखे प्रेम करा. ते स्पष्ट करतात की ही आज्ञा आपल्या शेजाऱ्यांची काळजी घेण्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे जितकी ती स्वतःची काळजी घेण्यासाठी आहे. म्हणूनच आपल्यापैकी बरेच जण स्वतःला मदत करण्यापेक्षा इतरांना मदत करण्यात अधिक चांगले असतात. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखाद्या आजारी प्राण्याची काळजी घेण्यास सांगितले तर आपल्यापैकी बहुतेक जण आपल्यासाठी ठरलेल्या नियमाचे पालन करून समजूतदारपणे आणि काळजीपूर्वक त्याची काळजी घेतील. पण जेव्हा आपल्या स्वतःच्या गरजांचा प्रश्न येतो तेव्हा बरेच लोक खूप दक्ष होतात. अभ्यासातून असे दिसून आले आहे की 20% किंवा 30% औषधोपचार कधीच पाळले जात नाहीत आणि दीर्घकालीन आजार असलेल्या लोकांना दिलेली 50% औषधं त्यांच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे घेतली जात नाहीत. लेखक म्हणतात की आपण सर्वजण एक सन्माननीय जीवनशैलीसाठी प्राप्त आहोत. तुम्ही स्वतःसाठी जितके महत्त्वाचे आहात तितकेच तुम्ही इतरांसाठीही महत्त्वाचे आहात. म्हणूनच इतरांसोबत स्वतःचीही काळजी घ्या, कारण ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. या पुस्तकातील तिसरा नियम, अशा लोकांशी मैत्री करा जे तुमचे भले इच्छितात. या पुस्तकात लेखक मैत्रीच्या अविश्वसनीय शक्तीचे स्पष्टीकरण देतात, जी आपल्या जीवनातील चांगल्या किंवा वाईट गोष्टींसाठी जबाबदार असते. चांगले मित्र गरजेच्या वेळी आपल्याला आधार देतात, प्रोत्साहन देतात आणि कधीकधी आपली चेष्टा सुद्धा करतात. पण त्यांच्या वागणुकीतून ते नेहमी आपले भले करण्याचाच प्रयत्न करतात. म्हणूनच चांगले मित्र ते असतात जे आपल्याला आपल्या क्षमता सुधारण्यास आणि स्वतःची एक उत्तम आवृत्ती बनण्यास मदत करतात. बरेच लोक जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे सतत वाईट मित्र बनवतात. कधीकधी जेव्हा लोक स्वतःच्या योग्यतेला कमी लेखतात तेव्हा ते असे मित्र बनवतात जे केवळ त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी नसतात. या उलट मैत्रीचा खरा अर्थ म्हणजे मजा आणि आधार. म्हणून अशा लोकांची मैत्री नक्की करा जे तुमच्यासाठी चांगले आहेत, ज्यांच्याकडून तुम्ही काहीतरी शिकता. अशा लोकांची मैत्री करणे ही एक चांगली गोष्ट आहे, स्वार्थीपणा नाही. हे मित्र तुम्हाला कमजोर वाटत असताना खचण्यापासून वाचवतील आणि नेहमी पुढे जात राहण्यास मदत करतील. या पुस्तकातील चौथा नियम, स्वतःची तुलना तुमच्या भूतकाळाशी करा, आजच्या तुमच्या अस्तित्वाशी नाही. आपल्या समाज आणि शिक्षण पद्धतीमुळे आपल्यापैकी अनेकांना लहानपणापासूनच तुलना करण्याची सवय लागते. अगदी लहान वयातच आपण आपल्या यशापयशाचे मापदंड ठरवण्यासाठी आपल्या समवयस्कांकडे किंवा स्पर्धकांकडे पाहू लागतो. यातील समस्या ही आहे की स्वतःची इतरांशी तुलना केल्याने आपल्याला त्यांची बलस्थाने दिसू लागतात. त्यामुळे आपण अनेकदा स्वतःला कमी लेखतो आणि परिणामी आपण कमकुवत होतो. जेव्हा तुम्ही असा विचार करू लागता की लोक नेहमीच तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असतील, तेव्हा तुलना ही एक मोठी समस्या बनते. स्वतःची तुलना तुमच्या भूतकाळाशी केल्याने तुम्ही आज अधिक चांगले होण्यासाठी स्वतःला प्रेरित करता, ज्याचा अंतिमतः तुम्हालाच फायदा होतो. म्हणून इतरांशी स्वतःची तुलना करण्याऐवजी स्वतःशी स्वतःची तुलना करा. तुमची बलस्थाने आणि कमकुवतपणा ओळखा.
आज तुमचा कालचा एक कमकुवतपणा दूर करण्यावर आणि एक बलस्थान वाढवण्यावर लक्ष केंद्रित करा. यामुळे तुम्हाला स्वतःची तुलना करणे थांबवण्यास आणि अंतिमतः सुधारणा करण्यास मदत होईल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयाकडे अधिक सहजतेने वाटचाल करू शकाल. या पुस्तकातील 5वा नियम, तुम्हाला न आवडणारी कोणतीही गोष्ट तुमच्या मुलांना करू देऊ नका. हा नियम पालकत्वाविषयी आहे. पुस्तकातील हा अध्याय सर्वात धक्कादायक आहे, कारण लेखक अशा अनेक गोष्टी स्पष्ट करतात ज्या आज उत्तर अमेरिकेत निषिद्ध मानल्या जातात. उदाहरणार्थ, ते पालकांना त्यांच्या मुलांना शारीरिक इजा करण्यास मनाई करतात आणि आपल्या किशोरवयीन मुलांचा अनादर करणाऱ्या मातांना परावृत्त करतात. ते चांगले पालकत्व आणि वाईट पालकत्व या दोन्हीवर चर्चा करतात. चांगल्या पालकत्वाचा अर्थ असा आहे की दोन्ही जोडीदार मुलांचे संगोपन करतात आणि वाईट पालकत्वामध्ये एक जोडीदार मुलांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी दुसऱ्यावर टाकतो. ते सुचवतात की अशा लोकांनी चांगल्या पालकत्वाचा सराव करावा, जेणेकरून समाजात सकारात्मक योगदान देणाऱ्या व्यक्ती चांगल्या प्रकारे वाढवल्या जाऊ शकतील. लेखक पालकांना शिस्तप्रिय होण्यासाठी प्रोत्साहित करतात, जेणेकरून आपल्या मुलांना शिस्तबद्ध पद्धतीने वागण्यास शिकवू शकतील. या व्यतिरिक्त ते यावर जोर देतात की पालक दयाळू आणि प्रेमळ असले पाहिजेत. म्हणून सर्व पालकांनी हे समजून घेतले पाहिजे की जर तुम्ही इतरांसमोर तुमच्या मुलांचा अनादर केला तर इतरही त्यांच्याशी तसेच वागण्याचा प्रयत्न करतील. ते कदाचित तुम्हाला मान्य नसेल, म्हणून आपण आपल्या मुलांचे केवळ पालकच नव्हे तर एक चांगले मित्र आणि शिक्षक बनण्याचा प्रयत्न करा. या पुस्तकातील 6वा नियम, जगाचे वाईट करण्यापूर्वी आपले स्वतःचे घर व्यवस्थित करा. या प्रकरणात लेखक स्पष्ट करतात की काही लोकांसाठी आयुष्य खरोखरच खूप कठीण असते. जगात खूप काही चुकीचे आहे, त्याच वेळी खूप काही चांगलेही आहे. लेखक स्पष्ट करतात की सर्व महान लोकांनी स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा आणि जगाला काहीतरी चांगले देण्याचा प्रयत्न केला. आव्हाने असूनही त्यांनी आपले जीवन अर्थपूर्ण बनण्यासाठी आणि त्यांच्या ध्येयांच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी त्यावर मात करण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्यासारखे होण्यासाठी आपणही तसेच केले पाहिजे. या महत्त्वाच्या सूचनांचे पालन करा. आपल्या कृतीची जबाबदारी घ्या आणि आपल्या विध्वंसक सवयींच्या जागी सकारात्मक सवयी लावा. जे तुम्हाला चुकीचे वाटते ते करणे थांबवा आणि चांगले काम करा, मग ते लहान असो वा मोठे. या पुस्तकातील 7वा नियम, जे अर्थपूर्ण आहे त्याचे अनुसरण करा. या प्रकरणात लेखक स्पष्ट करतात की दुःखाचा सामना करताना आपण अनेकदा आनंदाचा मार्ग शोधण्यासाठी सर्वात सोपा मार्ग शोधतो. कधीकधी हा मार्ग योग्य असतो, पण कधीकधी तो चुकीचा असतो. म्हणून अशा परिस्थितीत जे योग्य आहे आणि जे तुम्हाला आंतरिक आनंद आणि समाधान देते ते करा. योग्य गोष्ट करून तुमची समस्या सोडवण्यासाठी ते तुम्हाला मदत करेल. आनंद मिळवण्याचा आणि जीवनातील ध्येय साध्य करण्याचा एक मार्ग म्हणजे त्याग. त्यागामुळे भविष्य सुधारते. म्हणून इतरांच्या आनंदासाठी आणि तुमच्या स्वतःच्या ध्येयांसाठी आवश्यक त्याग करण्यास घाबरू नका, कारण योग्य गोष्टी सुरुवातीला कठीण वाटत असल्या तरी त्या जीवन अधिक आनंदी आणि सोपे बनवतात. या पुस्तकातील 8वा नियम, सत्य सांगा किंवा किमान खोटे बोलू नका. या नियमाची सुरुवात तेव्हा होते जेव्हा लेखक त्यांच्या शाळेत क्लिनिकल सायकोलॉजीचा अभ्यास करत होते. तेव्हा एक तरुण रुग्णाने त्यांना एक प्रश्न विचारला ज्याचे उत्तर त्यांना द्यायचे नव्हते, कारण त्यामुळे रुग्णाच्या भावना दुखावल्या जाऊ शकत होत्या. लेखकाला खोटे बोलायचे नव्हते आणि सत्य सांगितल्यास रुग्ण नाराज होऊ शकत होता. म्हणून त्यांनी एक उपाय शोधून काढला आणि रुग्णाला आवश्यक तेवढे सत्य सांगितले. त्यानंतर त्यांच्या चांगल्या गुणांबद्दल बोलायला सुरुवात केली. त्यामुळे रुग्णाला प्रतिसाद मिळाला आणि लेखकानेही खरेपणाने संवाद साधला. बहुतेक लोक स्वतःशी अनेकदा छोटी छोटी खोटे बोलतात आणि खरे तर बहुतेक वेळा आपण असे करत आहोत हे आपल्या लक्षातही येत नाही किंवा आपण ते मान्यही करत नाही. पण सर्वात वाईट खोटे ते असते जे आपण स्वतःला सांगतो पण ते कबूल करत नाही, कारण अप्रामाणिकपणा आपल्यासाठी आणि इतरांसाठी खूप हानिकारक असतो. जेव्हा आपण खोटे बोलतो तेव्हा आपण नकळतपणे आपले चारित्र्य कमकुवत करतो.
म्हणून आपले चारित्र्य मजबूत करण्यासाठी प्रथम सत्य शोधा, स्वीकारा आणि सत्य बोलायला सुरुवात करा. स्वतःपासून सुरुवात करा, कारण आपण इतरांपेक्षा स्वतःचे जास्त ऐकतो. आपण स्वतःशीच बोलतो, म्हणून शक्य तितके कमी खोटे बोला आणि नेहमी सत्य बोलण्याचा प्रयत्न करा. 9वा नियम, असे गृहीत धरा की तुम्ही ज्या व्यक्तीचे बोलणे ऐकत आहात तिला अशी काहीतरी गोष्ट माहिती आहे जी तुम्हाला माहीत नाही. या नियमात लेखक प्रत्यक्ष आणि सूचित संभाषणामधील महत्त्वाचा फरक स्पष्ट करतात. एक चांगले संभाषण तेच असते ज्यात तुम्ही दुतर्फा संवाद साधता, हावभावांचा वापर करता आणि समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकून समजून घेण्याचा प्रयत्न करता. चांगले नातेसंबंध टिकवण्यासाठी तुमच्या मनात आणि वागण्यात प्रामाणिकपणा असणे आवश्यक आहे. म्हणून तुमचे शब्द इतरांसाठी मौल्यवान बनवण्यासाठी हा दृष्टिकोन वापरा. शिवाय आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाचे स्वतःचे विचार, दृष्टिकोन आणि उद्देश असतात. आपण ते समजून घेतले पाहिजेत आणि एकत्र पुढे जाण्याच्या मार्गाचा विचार केला पाहिजे. असे केल्याने तुम्ही प्रत्येकाकडून काहीतरी नवीन शिकाल आणि इतरांशी चांगले संबंध निर्माण करण्यासाठीही तुम्हाला खूप मदत होईल. ज्या चर्चांमध्ये दोन्ही व्यक्ती बोलण्यास आणि ऐकण्यास तयार असतात त्या त्यांना त्यांचे विचार प्रभावीपणे व्यक्त करण्याची संधी देतात. चांगल्या संवादासाठी, उत्तम जीवनासाठी आणि इतरांशी सकारात्मक संबंध निर्माण करण्यासाठी हे एक चांगले तंत्र आहे. प्रत्येक गोष्ट संवादाने सुरू होते, म्हणून जर तुम्ही एखाद्याशी मोकळेपणाने बोलू शकत असाल तर तुम्ही तुमचे विचार अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकता. 10वा नियम, तुमचे बोलणे स्पष्ट ठेवा. यामध्ये लेखक लक्ष केंद्रित करून प्रभावीपणे संवाद कसा साधावा हे स्पष्ट करतात, जे आपल्याला आपल्या धारणा आणि परिस्थितीबद्दल जागरूक राहण्यास प्रोत्साहित करतात. आपण क्वचितच प्रत्येक वेळी संपूर्ण परिस्थिती समजू शकतो. वास्तविक पाहता आपण फक्त तेच समजतो जे आपण आपल्या इंद्रियांनी अनुभवतो. आपण नेहमी आपल्या सभोवतालच्या वस्तू आणि लोकांचे मूल्य ठरवण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आपण सकारात्मक स्थितीत नसतो तेव्हा आपल्या सर्वात प्रिय वस्तू देखील आपल्यासाठी काहीच अर्थ ठेवत नाहीत. असे असूनही आपण आशावादी राहिले पाहिजे आणि प्रत्येक परिस्थितीत शक्य असलेल्या गोष्टी शोधल्या पाहिजेत, कारण नकारात्मक परिस्थिती देखील कधीकधी आपल्या जीवनात काहीतरी नवीन आणि सकारात्मक निर्माण करण्याची चांगली संधी ठरू शकते. म्हणून जेव्हा निराशाजनक परिस्थितीचा सामना करावा लागतो तेव्हा आपण नकारात्मक गोष्टी टाळून सकारात्मक आणि उपयुक्त गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. म्हणून आत्मविश्वास बाळगा आणि प्रत्येक गोष्टीला सामोरे जा. 11वा नियम, मुले स्केटबोर्डिंग करत असताना त्यांना चिडवू नका. पीटरसन एका शहराच्या कथेने सुरुवात करतात जिथे प्रशासनाने स्केट करण्याच्या जागेवरून स्केटबोर्ड काढून टाकले होते. पीटरसन यांचे मत आहे की कोणत्याही आधारावर होणारा भेदभाव आपल्या जगात कुठेतरी समस्या निर्माण करतो. प्रत्येक संस्कृतीत बनवलेले नियम लोकांच्या फायद्यासाठीच तयार केले जातात. त्यामुळे लिंग किंवा जात यांसारख्या मुद्द्यांवर आधारित नियम काढून टाकले पाहिजेत आणि त्यांच्या जागी क्षमतेला प्राधान्य देणारे समान नियम आणले पाहिजेत. कारण लिंग किंवा जातीच्या आधारावर बनवलेले नियम अन्यायकारक असतात, मग ती व्यक्ती कोणीही असो. ते पुढे स्पष्ट करतात की कोणालाही न पाहता त्यांच्या ताकदीचा अंदाज लावू नये, कारण प्रत्यक्ष सामना केल्याशिवाय ती व्यक्ती किती शक्तिशाली आहे आणि आपल्यासाठी किती फायदेशीर ठरू शकते याचा अंदाज लावता येत नाही. या पुस्तकातील 12वा नियम, दररोज किमान 3 चांगली कामे करण्याचा प्रयत्न करा. यामध्ये लेखक सांगतात की तुम्ही दिवसातून किमान 3 चांगली कामे करा. मग ते रस्त्यावर दिसणाऱ्या मांजराला खायला घालणे असो, तिला कुरवाळणे असो, तुमच्या ऑफिसमधील एखाद्या कर्मचाऱ्याला पाठिंबा देणे असो किंवा कुटुंबातील सदस्याला बरे वाटेल असे काहीतरी करणे असो. यामुळे तुम्हाला आंतरिक समाधान मिळेल आणि दररोज अधिक चांगले बनण्यास मदत होईल. चला तर मग पाहूया या पुस्तकातून नेमके आपण काय शिकलो. तर या पुस्तकातून आपल्याला समजले की जीवनातील लहान मोठ्या गोष्टी सुद्धा आपल्या जीवनावर कसा परिणाम करतात आणि ते चांगले किंवा वाईट बनण्यास कशी मदत करतात. या पुस्तकाच्या मदतीने तुम्ही तुमच्या जीवनातील महत्त्वाचे अर्थ आणि उद्देश जाणून घ्याल. हे 12 नियम तुमच्या जीवनात अंगीकारून तुम्ही स्वतःला चांगले राहण्यास आणि पुढे जाण्यास मदत करू शकता.
तुम्हाला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. तुम्ही आत्मविश्वासाने तुमची मते व्यक्त करू शकता. काय चांगले आणि काय वाईट हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. एक चांगले जीवन सुरू करण्यासाठी हे 12 नियम तुमच्या जीवनात समाविष्ट करा. याबरोबरच लेखक जॉर्डन पीटरसन लिखित 12 रूल ऑफ लाईफ या पुस्तकाचे मराठी अनुवादित सारांश रूपी अभिवाचन समाप्त झालं आहे. भेटूया मग एका नवीन पुस्तकासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे पुस्तक तुम्हाला आवडलं असेल तर या पुस्तकाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून तुम्ही ते पुस्तक खरेदी करू शकता.